स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आरपी मराठी स्टोरीजमध्ये. चला सुरुवात करूया आपल्या या कथेच्या पुढच्या भागाला. अर्जुन स्वतः तिच्या हातावर उमटलेल्या लाल व्रणांवर औषध लावत होता. क्षणभर तिला वाटलं, मी स्वप्न तर बघत नाही ना. खात्री करून घ्यायला तिने दुसऱ्या हाताने स्वतःलाच हलकासा चिमटा काढला. आ वेदना जाणवताच तिचे डोळे मोठे झाले. म्हणजे हे खरंच होतं. इतक्यात अर्जुनने वर पाहत तिच्याकडे नजर टाकली आणि ती अक्षरशः गडबडली. घाईघाईने तिने नजर दुसरीकडे वळवली. खोलीभर इकडे तिकडे बघत बसली. पण अर्जुनच्या चेहऱ्यावर ना संकोच होता ना अवघडलेपणा. त्याच्या डोक्यात अजूनही संध्याकाळचाच प्रसंग फिरत होता. त्यालाही अपेक्षा नव्हती की त्याच्या पकडीमुळे तिच्या हातावर इतकी सूज येईल. म्हणूनच घरी येताना त्याने मुद्दाम औषध आणलं होतं आणि ती झोपल्यावर शांतपणे स्वतःच तिच्या हाताला लावायला बसला होता. पण तिची ती भांबावलेली नजर पाहताच त्याने अलगद तिचा हात सोडला आणि बेडवरून उठून उभा राहिला. त्याने हात सोडताच तिने लगेच त्याच्याकडे पाहिलं. तो औषधाची ट्यूब बाजूला ठेवून शांतपणे बाथरूमकडे चालला होता. हुश. तो आत जाताच तिने मोठा श्वास सोडला. पण आत्ताच नेमकं काय झालं? ती स्वतःशीच पुटपुटली आणि हातावर लावलेल्या औषधाकडे पाहू लागली. खरं तर संध्याकाळच्या प्रसंगानंतर रेश्माने लग्नाच्या आदल्या दिवशी सांगितलेल्या गोष्टी तिला आठवत होत्या. प्रेमात थोडं दुःख असतंच, असं रेश्मा म्हणाली होती. त्यामुळे आजचं सगळं तिने प्रेमाची पहिली जखम समजून मनात साठवून ठेवलं होतं. आता पुढे अजून काय काय सहन करावं लागेल कोण जाणे, असा विचार करत ती बसली होती. आणि अचानक अर्जुन स्वतः औषध लावायला बसला. कोणीही असतं तर त्यालाच स्वप्न समजलं असतं. पण खरंच ती हनुवटीवर हात ठेवून विचारात पडली. अर्जुनच्या बाजूने असं काही होईल यावर तिचा अजूनही विश्वास बसत नव्हता. इतक्यात अर्जुन परत बाहेर आला. ती लगेच सरळ बसली. आता कदाचित तो काही बोलेल या अपेक्षेने ती त्याच्याकडे पाहत होती. पण तो मात्र येऊन निवांत आडवा झाला आणि डोळ्यांवर हात ठेवून शांत पडून राहिला. क्षणात तिचा पारा चढला. अरे देवा, खरंच यांना खाली लाथ मारून पाडावंसं वाटतंय. एक शब्द बोललं तर तोंडातून मोती पडतील काय? ती त्याच्याकडे रागाने पाहत पुटपुटली. इतक्यात अर्जुनने डोळ्यांवरचा हात बाजूला करत तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं. तेव्हाच तिला लक्षात आलं, आपण जरा मोठ्यानेच बोललो. काही बोललीस का? नाही. ती लगेच गडबडली. जेवण झालं का तुमचं? तोंडात पहिल्यांदा आलेला प्रश्न तिने पटकन विचारून टाकला. देवा, काही ऐकलं नसेल ना? तुझी पुस्तकं बाजूच्या खोलीत ठेव, तिकडे कोणी जात नाही. त्याने फक्त एवढंच सांगितलं आणि पुन्हा डोळे मिटून शांत पडून राहिला. ती मात्र त्याच्याकडे एखाद्या विचित्र माणसाकडे पाहावं तशी पाहत बसली. बाहेर सगळ्यांसमोर किती सभ्य, समजूतदार आणि माझ्याशीच एवढं कोरडं. रेश्माचं बोलणं आठवताच तिच्या मनात पुन्हा कुरबुर सुरू झाली. माझ्या नशिबात हाच मिळाला होता प्रेम करायला, ती स्वतःशीच म्हणाली आणि त्याच्याकडे कटाक्ष टाकत दुसऱ्या कुशीवर वळून झोपली. दुसऱ्या दिवशी सकाळी चहाच्या वेळी आईने विचारलं, काय ग, आता शाळा कधीपासून सुरू होते? ते पेपर तपासणीसाठी जायचं आहे. बहुतेक 2 आठवड्यात सुरू होईल, पण नक्की तारीख अजून कळली नाही. असं का? मग त्याआधी दोघांनी थोडं नातेवाईकांकडे जाऊन या. अरे अर्जुन, आज एक काम कर, मोठ्या काकांकडे तरी जाऊन ये, आईने दोघांकडे पाहत म्हटलं. अगं आई, आज शक्य नाही, मला थोडं काम आहे, दुसऱ्या दिवशी जाऊ, अर्जुन शांतपणे म्हणाला. तुझी कामं मला चांगली माहिती आहेत, आधी हे सगळं पूर्ण कर. आईने लगेच त्याला थांबवलं. लग्नानंतरच्या जेवणासाठी त्यांनी किती वेळा बोलावलं होतं, पण तुझा स्वभाव माहिती असल्यामुळे आणि तुला त्यात रस नसल्यामुळे मीच सगळ्यांना थांबवलं. ती पुढे म्हणाली, पण आता पुरे झालं, आज संध्याकाळी सगळीकडे जाऊन यायचंच. आणि मग सुनेकडे पाहत प्रेमाने म्हणाल्या, आणि पुढच्या वेळी माहेरी गेल्यावर तिथे जिथे जायचं असेल तिथे नीट जाऊन ये बरं का. आईचं बोलणं ऐकताच अर्जुनच्या चेहऱ्यावरचा राग स्पष्ट दिसत होता. त्याच्या कपाळावर पडलेल्या आठ्या पाहूनच मंजूला समजलं, त्याला हे अजिबात आवडलं नव्हतं. बाबासमोर बसलेत म्हणूनच गप्पा आहे बहुतेक, ती मनातल्या मनात म्हणाली. नेहमीप्रमाणेच तो अर्धवट जेवण सोडून उठून गेला. आई मात्र अजूनही त्याच्या मागेच बोलत होती. ते पाहून मंजूने हलकंसं डोकं हलवलं आणि ताट उचलून स्वयंपाकघरात गेली. दुपारच्या जेवणाची तयारी सुरू होती. भाज्या चिरणं, पोळ्या लाटणं, आमटीला फोडणी, सगळ्या कामात ती गुंतली होती. त्यात तिचे स्वतःचे छोटे छोटे प्रयोगही सुरू होते. मंजू ग, काल विचारायचंच राहिलं, हात कसा आहे आता? आईने अचानक विचारलं. बराच बरा आहे आई, ती सहज म्हणाली.
पण त्या क्षणी तिला काल रात्रीचा प्रसंग आठवला. अर्जुनने स्वतः तिच्या हाताला औषध लावलेलं आणि नकळत तिच्या ओठांवर हलकीशी स्मित उमटलं. इतक्यात मोबाईल वाजला. तिने पटकन स्क्रीनकडे पाहिलं. रेश्माचा फोन होता. आईला सांगून ती फोन घेऊन बाहेर आली. फोन उचलताच तिकडून रेश्माचा चिडवणारा आवाज आला. काय ग प्राण सखी, प्राणनाथ मिळाले म्हणून आता आम्हा गरीब मैत्रिणींना विसरलीस का? अगं तूच माझा प्राण आहेस, मंजूही त्याच सुरात म्हणाली. हो हो, ते आता मला सांगू नकोस. मला माहिती आहे, तो दिसला की तुला बाकी जग विसरते. ते अगदी खरं असल्यामुळे मंजू काही बोललीच नाही. तिकडून रेश्माचं जोरात हसणं ऐकू येत होतं. ए थांब आता हसायचं, मंजूने खोटा राग दाखवत म्हटलं. ठीक आहे बाबा, थांबले. रेश्मा अजूनही हसत म्हणाली. बरं सांग, कुठे आहेत तुझे महाराज? त्यांच्या तपश्चर्येला भंग पडायला लागलाय का? चांगलाच पडायला लागलाय बहुतेक. त्याचाच परिणाम दिसतोय, मंजूने मुद्दाम गूढ आवाजात म्हटलं. काय? खरंच? म्हणजे किसबिस मिळालं का ग? हो ना, आयुष्यात पहिल्यांदाच इतका भारी किस मिळाला. अगं खरंच? कुठे? पटकन सांग. रेश्माच्या उत्साहाने पाहून मंजूने स्वतःच्या हातावरच्या लाल व्रणाकडे पाहिलं आणि दात ओठात चावले. तुझा हा उत्साह ना, मला उगाच उचकवू नकोस. कसला किस आणि काय? मग काय झालं, खरं खरं सांग. रेश्माने विचारताच मंजूने दीर्घ श्वास घेत सगळा प्रकार सांगितला. बापरे, तुझे अर्जुन इतके टेरेर आहेत का ग? आणि त्यांना कळलं की या लग्नामागे माझा हात आहे तर? माझं काही खरं नाही. अगं मला तर खरंच भीतीने हार्ट अटॅक यायचाच बाकी होता. अजूनही आठवलं की घाबरायला होतं, मंजूने ओठ वाकवत म्हटलं. पण मग रात्री त्यांनी तुला औषध लावून दिलं ना, म्हणजे थोडीफार काळजी तर आहे त्यांना. काय माहिती ग, त्यांच्या चेहऱ्यावर काहीच दिसत नाही. मला वाटतं तोच त्यांचा कायमचा चेहरा असावा, रेश्मा हसत म्हणाली. पण ऐक, पुढच्या वेळी अशी संधी आली ना तर नीट वापरून घे. कसं काय? अगं तुला दुखलं म्हणूनच ना त्यांनी औषध लावलं. म्हणजे त्यांना तुझी काळजी वाटते. मग तू थोडंसं रडलीस, दुखल्यासारखं दाखवलंस तर ते पुन्हा तुझ्याजवळ येणारच ना. मला नाही वाटत. त्या चेहऱ्यावर काही समजतच नाही. तू बघ फक्त. आणि काल तरी तू जरा नीट रडायला हवं होतंस. गप्प बस तू, मंजू लगेच म्हणाली. समोर माणूस मला संपवायच्या रागात उभा होता आणि मी तिथे प्रेमकथा रचत बसू का? हो, अगदी तसंच करायचं, रेश्मा खडखडून हसली. जर तुला तुझा अर्जुन हवा असेल ना तर हे सगळं शिकावंच लागेल. आपण आता सरळ भावनिक मार्ग पकडायचा. त्यांच्यावर तेच चालेल बहुतेक. मला अभिनय करायची गरजच पडणार नाही. ते स्वतःच मला खरीखुरी रडवतील, मंजूने चेहरा पाडत म्हटलं. असं हसत खेळत गप्पा मारता मारता वेळ कसा गेला दोघींनाही कळलंच नाही. शेवटी आईने आतून जेवायला ये ग अशी हाक मारली तेव्हा मंजू भानावर आली. अय्यो, इतका वेळ बोलत होते आपण. ती स्वतःच कपाळावर हलकंसं मारत हसली. रेश्माशी बोलायला लागलं की वेळ जागा काहीच आठवत नाही. स्वतःशीच पुटपुटत ती पुन्हा स्वयंपाकघराकडे निघाली. संध्याकाळ सरत आली होती. थंडगार वाऱ्याच्या झुळकीसोबत आपल्या नवऱ्याच्या मागे बुलेटवर बसून जाताना मंजूचं मनही त्या वाऱ्यासारखंच हलकं होऊन उडत होतं. किती दिवसांची इच्छा होती ही, अर्जुनच्या इतक्या जवळ बसून त्याच्या बुलेटवरून गावभर फिरायचं. पण हे खरंच कधीतरी घडेल असं तिने स्वप्नातही विचार केला नव्हता. आईच्या संध्याकाळच्या हट्टामुळे आणि थोड्याशा तक्रारीमुळेच हा सगळा कार्यक्रम ठरला होता. मोठ्या काकांचं आणि बाकी नातेवाईकांचं घर जवळजवळ गावातच असल्यामुळे दोघं बाईकवरच निघाले होते. अर्जुनने फिकट हिरव्या रंगाचा शर्ट आणि पॅन्ट घातलं होतं. गावाकडच्या लग्नानंतरच्या भेटींना अगदी शोभेल असा त्याचा रुबाब दिसत होता. तर मंजूने हलक्या निळ्या रंगाचा टॉप आणि चुडीदार घातला होता. ओढणी तिने एका बाजूला व्यवस्थित घेतली होती. सुरुवातीला जरा अंतर ठेवून फक्त हात हलकासा त्याच्या खांद्यावर ठेवून ती बसली होती. पण रस्त्यात जेव्हा जेव्हा अर्जुन ब्रेक दाबायचा किंवा स्पीड ब्रेकर यायचा तेव्हा नकळत ती त्याच्या अजून जवळ सरकायची. पहिल्यांदाच इतक्या जवळून त्याचा सहवास जाणवत होता. त्याच्या अंगातून येणारा परफ्यूमचा मंद सुगंध, त्याच्या खांद्याची ऊब, या सगळ्यामुळे मंजूचं हृदय अक्षरशः धडधडत होतं. चेहऱ्यावर घाम जमा होत होता, पण तरीही ती त्या प्रत्येक क्षणाचा मनापासून आनंद घेत होती. थोड्या वेळाने बुलेट एका मोठ्या दुमजली घरासमोर थांबली. मंजूने पटकन ओढणीने कपाळावरचा आणि मानेवरचा घाम पुसला आणि खाली उतरली. बुलेटचा आवाज ऐकून घरातले सगळे ओसरीवर आले. मंजूने हसून सगळ्यांना नमस्कार केला. दोघांनाही आत बोलावलं गेलं. त्या घरात 2 मुली आणि 1 मुलगा होता. मुलींची लग्न झालेली होती आणि आता मुलगा व त्याची बायको तिथे राहत होते. सगळ्यांनी मंजूशी खूप आपुलकीने वागणूक दिली. जेवण झाल्यावर
पुन्हा निवांत येऊ असं सांगून ते तिथून निघाले. पुढचं घर होतं अर्जुनच्या आत्याकडे. ते घर पाहताच मंजूला अचानक आठवलं कपडे घ्यायला गेले होते. त्या दिवशी जिच्या नजरेत स्पष्ट नाराजी दिसली होती ती मुलगी याच घरातली. मुलगी मॉडर्न कपड्यात होती, वागणंही खूप मोकळं ढाकळं. वयानेही फार मोठी नसावी. मंजूकडे फक्त एक औपचारिक स्मित करून ती थेट अर्जुनजवळ जाऊन उभी राहिली. काहीतरी बोलत हसत त्याच्याशी गप्पा मारू लागली. अर्जुनही फार हसत नव्हता, पण तिने विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाला शांतपणे उत्तर देत होता. ते पाहताच मंजूच्या मनास कसं तरीच झालं. माझ्याशी तर एक शब्द नाही बोलायचा, पण तिच्याशी मात्र किती छान गप्पा चालल्या आहेत. तिच्या मनात राग, चिडचिड आणि थोडंसं दुःख सगळंच एकदम दाटून आलं. त्यात त्या मुलीची नजर आणि मुद्दाम दिलेलं ते हलकंसं स्मित. हिला ना एखाद्या काठीने 2 फटके द्यायला पाहिजेत. मंजू मनातल्या मनात कुरकुरली. आत्याबाई तर अजूनच कौतुक करत होत्या. आमच्या मुलीला ना अर्जुन खूप आवडतो आणि अर्जुनलाही तिच्यावर खूप जीव आहे. हे ऐकताच मंजूच्या चेहऱ्यावरचं हसू पूर्णपणे गायब झालं. जेवताना, बसताना, उठताना ती मुलगी सतत अर्जुनच्या मागे मागे फिरत होती आणि अर्जुनही तिच्या प्रश्नांना उत्तरं देत होता. एकच बरं होतं, अर्जुन फार हसत नव्हता. परत निघताना मंजू मुद्दाम अर्जुनच्या अगदी जवळ जाऊन बसली. समोर उभी असलेल्या त्या मुलीचा चेहरा पडलेला पाहून मंजूच्या मनाला थोडंसं समाधान मिळालं. पण त्या क्षणी ती विसरली होती की अर्जुनचा स्वभाव फार शांत असला तरी तो अंतर राखून वागणारा माणूस आहे. संपूर्ण परतीच्या प्रवासात अर्जुन पुन्हा शांत झाला होता. असं करत करत अनेक नातेवाईकांच्या घरी जाऊन बोलून जेवून दोघं घरी पोहोचले तेव्हा रात्रीचे 10:30 वाजले होते. आई अजून जागीच होती. टीव्ही चालू ठेवून ती त्यांची वाट पाहत बसली होती. आलात का तुम्ही दोघं? अजून थोडा वेळ झाला असता तर झोपून गेले असते मी. आईचं बोलणं ऐकून मंजू थोडी गोंधळली. सगळ्या घरात जाऊन येईपर्यंत उशीर झाला का आई? त्यांच्या आवाजात नकळत एक संकोच होता. आईला उशीर झालेला आवडला नसेल ना, अशी भीती तिच्या मनात होती. उशीर झाला तरी काही हरकत नाही ग. सगळ्या नातेवाईकांच्या घरी जाऊन आलात ना, तेच मोठं समाधान आहे मला. नाहीतर उद्या लोकांचंच ऐकावं लागलं असतं. आईच्या आवाजात खराखुरा आपलेपणा होता. आईला काहीच राग आलेला नाही हे समजताच मंजूच्याही मनावरचं ओझं हलकं झालं. जा आता झोपून घे, दमली असशील. दोघांनी तिथे जेवण करून आल्यामुळे अजून काही नको असं सांगून मंजू वर खोलीत गेली. खोलीत गेल्यावर अर्जुन बाथरूममध्ये आहे हे लक्षात येताच तिने पटकन ओढणी काढली. केस मोकळे सोडले आणि कपाटातून बदलायचे कपडे काढून बेडवर बसले. तो येईपर्यंत मोबाईल पाहत बसायचं ठरवलं. सगळ्यात आधी रेश्माचा मेसेज दिसला. नेहमीप्रमाणे तिची चिडवाचिडवी सुरू होती. हळूहळू नवऱ्याला आपल्या मुठीत ठेवायचं, अशा प्रकारच्या खोडकर आयडिया. मंजूनेही तिला 2-4 उत्तरं पाठवली आणि बाकी मेसेज पाहू लागली. इतक्यात फ्रेश होऊन अर्जुन बाहेर आला. आत्तापर्यंत निवांत बसलेली मंजू त्याला पाहताच पुन्हा संध्याकाळचा प्रसंग आठवून नाराज झाली. त्या मुलीचं त्याच्या भोवती फिरणं, त्याचं शांतपणे उत्तर देणं, सगळं पुन्हा डोक्यात फिरू लागलं. क्षणात तिचा चेहरा फुगला. त्याच्याकडे न पाहताच तिने कपडे उचलले आणि सरळ बाथरूममध्ये निघून गेली. परत आली तेव्हा अर्जुन खोलीत नव्हता. अरे, कुठे गेले आता हे? ती थेट बाल्कनीकडे गेली आणि पुढच्या क्षणी तिचे डोळे रागाने निमुळते झाले. अर्जुन शर्ट न घालता रेलिंगजवळ उभा होता. हातात सिगारेट आणि त्यातून निघणारा धूर रात्रीच्या हवेत विरत होता. मंजूला हे अजिबात आवडत नव्हतं. दारू, सिगारेट या गोष्टींचा तिला नेहमीच तिटकारा होता. याआधीही तिने त्याला 1-2दा सिगारेट ओढताना पाहिलं होतं. तेव्हाही मनात आलं होतं जाऊन ती सिगारेट हिसकावून फेकून द्यावी, पण तेव्हा तिचा त्याच्यावर काही अधिकार नव्हता. आज ती त्याची बायको होती, तरीही त्याला थांबवायचा अधिकार आपल्याकडे अजून नाही असंच तिला वाटलं. तो विचार मनात येताच छातीत कुठेतरी जडपणा दाटून आला. काही क्षण शांतपणे त्याच्याकडे पाहून ती पुन्हा आत निघून आली. ती दूर जात असल्याचं अर्जुनला जाणवलं. त्याने हलकंसं मागे वळून तिच्याकडे पाहिलं आणि पुन्हा एक धुराचं वलय हवेत सोडलं. समोरच्या काळोख्या आकाशात चमकणाऱ्या ताऱ्यांकडे पाहताना त्याच्या डोळ्यातही तसंच काहीतरी चमकत होतं. लग्नाला 2 आठवडे झाले होते, पण त्यांच्या नात्यात अजूनही काही विशेष बदल झाला नव्हता. मधल्या काळात आईनेही एकदा विचारलं होतं, तुमच्या दोघात काही प्रॉब्लेम तर नाही ना? पण अर्जुनने शांतपणे नाही एवढंच उत्तर दिलं होतं. दुसऱ्या दिवशीपासून मंजूचं परीक्षा पेपर तपासण्याचं काम सुरू होणार होतं. त्यामुळे तिने दुसऱ्या दिवसाची साडी इस्त्री करून ठेवली. बॅग, कागदपत्र सगळं व्यवस्थित जमवून ठेवलं. जागा लांब असल्यामुळे सकाळी फार घाई होणार हे तिला माहीत होतं. रात्री जेवण करून ती पुन्हा खोलीत आली. अर्जुन अजूनही कुठल्या तरी मीटिंगमध्ये होता.
मागचे 2 दिवसही तो खूप उशिरा घरी आला होता आणि तोपर्यंत ती झोपून जायची. दिवसभरही तो फारसा घरी नसल्यामुळे तिला त्याला उद्या मी लवकर जाणार आहे हे सांगताच आलं नव्हतं. म्हणून आज तो येईपर्यंत जागच राहायचं असं तिने ठरवलं. मोबाईल हातात घेऊन ती बसली खरी, पण वेळ जसजसा पुढे जात होता तसतसे तिचे डोळे मिटत होते. घड्याळात 11:30 वाजलेले पाहून तिला झोप आवरेना झाली. सकाळी सांगते असा विचार करून ती झोपली. तरीही मन मात्र पूर्ण शांत नव्हतं. मध्यरात्री कसल्याशा आवाजाने तिची झोप हलकी झाली. डिम लाईटच्या उजेडात कपाट उघडून अर्जुन काहीतरी ठेवत होता. मंजूने कसंबसं डोळे उघडून उठून बसली. कपाट बंद करून मागे वळलेल्या अर्जुनला ती जागी दिसली आणि तो थोडा आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागला. कारण एवढ्या वेळेला ती सहसा गाढ झोपलेली असायची. उद्यापासून माझं व्हॅल्युएशन सुरू होतंय. सकाळी लवकर जावं लागेल, ती हलक्या आवाजात म्हणाली. अर्जुनने कपाटातून कपडे काढतच शांतपणे विचारलं. कसं जाणार मग तू? बसने जावं लागेल, जागा थोडी लांब आहे आणि परत यायलाही उशीर होईल. हां, मग झोप आता. इतकंच बोलून अर्जुन कपडे घेऊन बाथरूममध्ये गेला. पण मंजूच्या मनात मात्र नकळत आनंदाची एक हलकीशी लहर उमटली. आपल्या जाण्याबद्दल तरी विचारलं त्यांनी, हा विचारच तिच्यासाठी पुरेसा होता. दुसऱ्या दिवशी ती पहाटेच उठली. घरची कामं आटपटकन आटोपून अंघोळीसाठी वर गेली. खोलीत पोहोचली तेव्हा अर्जुन अजूनही उलटा होऊन गाढ झोपला होता. त्याच्याकडे 2 क्षण शांतपणे पाहत तिने कपडे घेतले आणि बाथरूममध्ये गेली. साधा चुडीदार घालून ती पटकन तयार झाली. बॅग उचलली. पुन्हा एकदा झोपलेल्या अर्जुनकडे नजर टाकली आणि खाली उतरली. आईसोबत चहा घेऊन तिला सांगून ती घाईघाईने बस स्टॉपकडे निघाली. स्टॉपवर पोहोचल्यावर आधीच काही लोक उभे दिसले. म्हणजे बस अजून गेलेली नव्हती. थोड्याच वेळात एसटी आली आणि जवळजवळ अर्ध्या तासाच्या प्रवासानंतर ती व्हॅल्युएशन सेंटरला पोहोचले. असेच 2-3 दिवस गेले. दररोजचा एवढा लांबचा प्रवास मंजूला खूप थकवून टाकत होता. संध्याकाळी घरी पोहोचली की ती पूर्ण दमून जायची. त्यामुळे अर्जुन घरी यायच्या आधीच ती झोपून जायची आणि सकाळी ती उठेपर्यंत तो पुन्हा झोपलेलाच असायचा. दोघात फारसं बोलणंच होत नव्हतं. त्या दिवशीही व्हॅल्युएशन संपवून ती नेहमीप्रमाणे बसची वाट पाहत उभी होती. तेवढ्यात कुणीतरी सांगितलं, एका ड्रायव्हरला मारहाण झाली आहे, त्यामुळे आज पुढच्या सगळ्या फेऱ्या बंद केल्या आहेत. हे ऐकताच तिथे उभ्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर चिंता उमटली. आता जायचं कसं? मंजूच्या मनातही विचारांची गर्दी झाली. मनूला फोन करू का? की अर्जुनना? नाही, त्यांना त्रास होईल आणि कदाचित आवडलं नाही तर? शेवटी बराच विचार करून तिने मनूलाच फोन करायचं ठरवलं. मोबाईल हातात घेऊन नंबर लावणार इतक्यात एका कारचा हॉर्न वाजला. टीचर, काय झालं? बस आली नाही का अजून? तिने पाहिलं तर व्हॅल्युएशनला सोबत असणारे सूरज सर कारमधून तिला हाक मारत होते. सगळ्यांशी लगेच मिसळणारा, कायम हसतमुख स्वभावाचा माणूस. मंजूने हलकंसं हसून बस बंद असल्याचं सांगितलं. मग आता काय करणार? कुणी घ्यायला येणार आहे का? माझा भाऊ आहे, त्याला फोन करते. आणि तुमचे मिस्टर? तो प्रश्न ऐकताच मंजू थोडी गोंधळली. ते थोडे बिझी असतात, म्हणूनच भावाला बोलावते. असं आहे का? मग एक काम करा, हरकत नसेल तर मी सोडतो तुम्हाला. मी तिकडच्या रस्त्यानेच जाणार आहे. तुमचा भाऊ येईपर्यंत उशीर होईल. मंजू काही क्षण विचारात पडली. अर्जुन तर नक्की येणार नाहीत. मनू घरी आहे की नाही हेही माहीत नाही, आणि असला तरी इथे पोहोचायला वेळ लागेल. हॅलो मॅडम, काय ठरवलंत? थांबू का मी जाऊ? त्याच्या आवाजाने ती भानावर आली. अशा वेळी मदत घेतली तर चुकीचं नाही. स्वतःलाच समजावत तिने जाण्याचं ठरवलं. हलकीशी स्मित देत ती मागच्या सीटवर बसायला गेली. अहो टीचर, मला ड्रायव्हर बनवणार आहात का? सूरजच्या त्या बोलण्यावरती थोडी लाजली. सॉरी, म्हणत ती पुढच्या सीटवर जाऊन बसली. प्रवासभर सूरज तिच्याशी गप्पा मारत होता. तिच्या कामाबद्दल, कॉलेजबद्दल, घराबद्दल सहज चौकशी करत दोघं रस्ताभर बोलत गेले. शेवटी मुख्य रस्त्यापासून त्यांच्या घराकडे वळणाऱ्या गल्लीत कार थांबली. मंजू खाली उतरली. घरात या ना, तिने औपचारिकपणे विचारलं. पुन्हा कधीतरी, असं म्हणत सूरज निघून गेला. घरी पोचल्यावर तिने आईशी थोडं बोलून घेतलं आणि वर खोलीत गेली. अंघोळ करून फ्रेश व्हावं एवढीच तिची इच्छा होती. अंघोळ झाल्यावर खरंच तिचं डोकं हलकं झाल्यासारखं वाटलं. ती दार उघडण्यासाठी हँडलला हात लावत होती आणि पुढच्या क्षणी दार जोरात उघडलं गेलं. ती दचकून मागच्या भिंतीला जाऊन टेकली. नेमकं काय झालं हे समजायच्या आतच तिला आपल्या कमरेवर घट्ट पकड जाणवली. एखाद्याच्या शरीराची उष्णता आणि परिचित परफ्यूमचा मंद सुगंध. घाबरून तिने वर पाहिलं. तिच्या अगदी जवळ अर्जुन उभा होता.
डोळे लालसर झालेले आणि चेहऱ्यावर काहीतरी दडपून ठेवलेला राग स्पष्ट दिसत होता. "अ, अर्जुन?" मंजूच्या तोंडातून शब्दच बाहेर पडत नव्हते. समोर उभा असलेला अर्जुन तिला इतक्या कठोर नजरेने पाहत होता की तिचं संपूर्ण शरीर थरथरत होतं. तिच्या कमरेभोवती घट्ट आवळलेल्या त्याच्या हातांची पकड तिला स्पष्ट जाणवत होती. तिने हलकंसं स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न केला, पण ती जितकी सुटण्याचा प्रयत्न करत होती, तितकीच त्याची पकड अजून घट्ट होत होती. त्या दाबामुळे तिच्या डोळ्यात पाणी तरळायला लागलं. पण अर्जुनला त्या क्षणी तिची वेदना दिसतच नव्हती. त्याच्या डोक्यात फक्त थोड्या वेळापूर्वी पाहिलेला प्रसंग फिरत होता आणि प्रत्येक आठवणीसोबत त्याचा राग अजून वाढत होता. "कशी आलीस तू?" आवाज शांत होता, पण त्या शांततेतच धोक्याची धार होती. मंजूला ते स्पष्ट जाणवलं, म्हणूनच तिच्या तोंडून शब्द फुटत नव्हते. "तुलाच विचारतोय, कशी आलीस?" यावेळी मात्र त्याचा आवाज चढला. मंजू दचकली. "मी मी ते काय ग? माझ्याशी बोलताना एवढं ओळखडतेस आणि त्या दुसऱ्या माणसासोबत बोलताना काहीच होत नव्हतं तुला?" त्याच्या अचानक बदललेल्या स्वराने पुन्हा ती हादरली. तो नेमकं कोणाबद्दल बोलतो हेच तिला सुरुवातीला समजलंच नाही. "कोणासोबत आलीस तू?" तेव्हा मात्र तिच्या लक्षात आलं. "ते व्हॅल्युएशनला सोबत असणारे सर आहेत." रडू, भीती आणि वेदना सगळं एकत्र असल्यामुळे तिला नीट बोलताही येत नव्हतं. "दररोज त्याच्यासोबत येतेस का?" प्रत्येक प्रश्नासोबत त्याची पकड अजून घट्ट होत होती आणि तो तिच्या अजून जवळ येत होता. "नाही, आज बस नव्हती म्हणून." ती कसंबसं शब्द जोडत होती. "मी मेलो होतो का वर? मला फोनही नाही केला तू?" त्याचा आवाज आता स्पष्टपणे जळफडाटाने भरला होता. "तुम्ही बिझी असाल म्हणून, त्रास नको म्हणून." "माझा त्रास आणि माझा वेळ तू ठरवणार आहेस का?" मंजूने लगेच मान खाली घालून नाही असा इशारा केला. अर्जुनला इतक्या रागात तिने याआधी कधीच पाहिलं नव्हतं. त्या दिवशी तो चिडला होता खरं, पण आजचा राग वेगळाच होता आणि एवढ्याशा गोष्टीवर तो इतका का भडकला आहे हेच तिला समजत नव्हतं. अर्जुनने तिच्याकडे पाहिलं. डोकं खाली घालून हुंदके दाबणारी मंजू. क्षणभर त्याच्या नजरेत काहीतरी हललं, पण पुढच्या क्षणी त्याच्या डोळ्यांसमोर पुन्हा संध्याकाळचं दृश्य उभं राहिलं. तो पक्ष कार्यालयासमोर बसवाल्यांच्या संपाबद्दल मित्रांसोबत बोलत उभा होता. तेव्हाच एक क्षण त्याच्या मनात विचार आला की मंजू आज घरी कशी येणार. पण लगेच त्याने स्वतःलाच उत्तर दिलं, फोन करेल ती. इतक्यात त्याचा मित्र सुधी अचानक म्हणाला, "अरे, ती तुझी बायको नाही का त्या कारमध्ये?" अर्जुनने तिकडे पाहिलं. कारची काच खाली नसली तरी मंजू स्पष्ट दिसत होती, पण तिच्यासोबत बसलेला माणूस त्याला ओळखीचा नव्हता. दोघं हसत बोलत जात होते आणि तेच त्याच्या मनाला टोचलं, कारण मंजूला इतकं मनमोकळेपणाने, इतकं हसून बोलताना त्याने कधीच पाहिलं नव्हतं. क्षणात त्याच्या मनात एक विचित्र अस्वस्थता पसरली. कोण आहे हा आणि हिच्याशी एवढं का बोलतोय? तो काही विचार न करता तिथून निघालाही. घराच्या रस्त्यावर वळताना त्याने पुन्हा तीच कार पाहिली. मंजू बाहेर उभी होती आणि कारमधल्या सूरजसोबत हसत बोलत होती. अर्जुनची बाईक थोडी मागे वळणाजवळ असल्यामुळे त्यांना तो दिसला नव्हता. पुढच्या क्षणी त्याने पाहिलं, दोघांनी एकमेकांना हात हलवून बाय केलं आणि जाताना सूरज काहीतरी डोळा मारत बोलला. बस. ते दृश्य पाहताच अर्जुनच्या आत कुठून तरी राग उसळून आला. तो तिच्याकडे जाणार इतक्यात सुधीचा फोन आला. काही महत्त्वाचे कागद हवे होते. कसंबसं राग आवरत तो तिथून निघून गेला खरं, पण त्या वेळेपासून त्यांच्या सगळ्यांवरचा संताप वाढतच गेला होता. मंजूकडे पाहिलं की अर्जुनच्या डोळ्यांसमोर पुन्हा पुन्हा सूरजसोबतचा तो प्रसंग उभा राहत होता. त्या क्षणी तो स्वतःला विसरला होता. तो एक समजूतदार, सगळ्या गोष्टी शांतपणे हाताळणारा माणूस आहे हेही विसरला होता. सभा समारंभात उभं राहून मुलगा मुलगी एकत्र बोलते तर त्यात काय चूक आहे असं ठामपणे बोलणारा तोच अर्जुन, पण त्या क्षणी तो फक्त एक साधा जळणारा नवरा झाला होता. दोघं किती वेळ तशीच उभी होती. कोणालाच कळलं नाही. मंजूचे डोळे रडून लाल झाले होते. चेहराही पूर्ण सुजल्यासारखा दिसत होता. इतक्यात अर्जुनचा फोन वाजला. दोघेही भानावर आले. त्याने पटकन तिची कंबर सोडली, फोन घेतला आणि बाहेर निघून गेला. तो जाताच मंजू तिथेच दाराला टेकून खाली बसली आणि आत्तापर्यंत आवरून ठेवलेले अश्रू अखेर ओघळू लागले. थोड्या वेळाने ती कशीबशी उठली, चेहरा धुतला आणि खाली गेली. इतका वेळ वर काय करत होते असं आई विचारेल असं तिला वाटलं नव्हतं, पण आईने काहीच विचारलं नाही. फक्त बरं नाही वाटत का गं एवढंच विचारलं. थोडं डोकं दुखतंय, मंजूने शांतपणे उत्तर दिलं. जेवण उरकून ती लगेच वर जाऊन झोपली. अर्जुन अजून परतला नव्हता, पण तिला त्याचं काही विशेष वाटलं नाही.
कारण तो हल्ली बहुतेक वेळा उशिराच यायचा. रडल्यामुळे की मनातल्या विचारांमुळे कोण जाणे, उत्तर न मिळालेल्या प्रश्नांमध्येच ती कधीतरी झोपून गेली. मध्यरात्री अचानक तिला आपल्या उघड्या कमरेवर कुणाचा तरी स्पर्श जाणवला. ती दचकून जागी झाली आणि पुढच्या क्षणी तिचा श्वासच अडकला. त्या दिवशीपेक्षाही जास्त विचित्र अवस्था झाली होती तिची. हृदयाची धडधड वाढली, शरीरभर एक अनोळखी शिरशिरी पसरली आणि स्पर्श होत असलेल्या जागी उष्णता जाणवू लागली. ती डोळे मिटून तसंच पडून राहिली. पण अचानक भानावर येत तिने हलकंसं अंग हलवलं. शांत पडून राहा, नाहीतर उचलून खाली ठेवीन मी." अर्जुनचा दबक्या आवाजातला इशारा कानावर पडला. त्याने तिच्या कमरेला धरून तिला पुन्हा स्थिर केलं होतं. त्याच्या नजरेत काहीतरी वेगळंच होतं. मंजू लगेच गप्प पडली. ती श्वास रोखूनच पडून राहिली. त्याची बोटं तिच्या कमरेवर अलगद फिरत होती आणि तिच्या अंगावर घाम फुटत होता. ती श्वास रोखून पडली आहे हे अर्जुनलाही लक्षात आलं. म्हणून त्याने पटकन तिचा टॉप खाली ओढून नीट केला आणि सरळ बसला. "श्वास घे आधी, नाहीतर काही झालं तर दोष माझ्यावर येईल," असं म्हणत तो उठला आणि थेट बाल्कनीत जाऊन उभा राहिला. तिथे जाऊन त्याने घाईघाईने सिगारेट पेटवली. मंजू जवळ आली की स्वतःमध्ये होणारे बदल त्यालाही जाणवत होते. घरी आल्यावर तो नेहमीप्रमाणे ती झोपली आहे म्हणून शांत बसला होता. पण नंतर ती कुशीवर वळली तेव्हा सरकलेल्या टॉपमधून तिच्या कमरेवर पडलेले निळसर व्रण त्याच्या नजरेस पडले. तो क्षणभर थिजलाच. ते त्याच्या पकडीचे ठसे होते. तेव्हा त्याला जाणवलं, मी इतक्या जोरात पकडलं होतं तिला. रागाच्या भरात त्याला काहीच भान राहिलं नव्हतं. ती झोपेतही वेदनेने हलत होती. ते पाहवत नव्हतं म्हणूनच त्याने औषध आणलं. टॉप हलकासा वर करून त्याने अलगद औषध लावायला सुरुवात केली. तिच्या मऊ त्वचेचा स्पर्श होताच त्याच्या शरीरातून विचित्र संवेदना गेल्या. पुन्हा पुन्हा तिला स्पर्श करावासा वाटत होता. कसाबसा स्वतःला आवरत तो औषध लावत राहिला. दुसऱ्या बाजूला लावण्यासाठी त्याने टॉपमधून हात आत सरकवला आणि त्याच वेळी मंजू जागी झाली. तिची ती धडधड पाहून त्याला क्षणभर जवळ ओढून शांत करावंसं वाटलं. पण स्वतःवरचा ताबा सुटेल या भीतीनेच त्याने मुद्दाम कठोरपणे तिला गप्प बसवलं. आता बाल्कनीत उभा राहूनही तिच्या शरीराचा तो स्पर्श त्याच्या हातात रेंगाळत होता. त्याच्या कपाळावर पुन्हा घाम जमा झाला. म्हणूनच तो अजून एक सिगारेट ओढत तिथेच उभा राहिला. कारण त्या अवस्थेत पुन्हा तिच्यासमोर जाणं त्यालाही योग्य वाटत नव्हतं. आणि तिकडे मंजूची अवस्था तर अजूनच विचित्र झाली होती. संध्याकाळपासून एकामागोमाग एक धक्केच बसत होते तिला. आधी राग, मग ओरडणं आणि आता मध्यरात्री उठून औषध लावणारा तोच माणूस. यांना काहीतरी झालंय बहुतेक, ती स्वतःशीच पुटपुटली. दिवसा एक वागणं, रात्री दुसरंच. अर्जुनचा नेमका स्वभाव काय आहे हेच तिला समजेनासं झालं होतं. देवा, अजून काय काय बघायचंय मला. छताकडे पाहत ती नकळत बोलून गेली. बराच वेळ झाला तरी अर्जुन आत आला नाही. बहुतेक अजूनही बाल्कनीत उभे राहून सिगारेट ओढत असतील. मनात म्हणत ती पुन्हा झोपून गेली. पण एक गोष्ट मात्र खरी होती. सूरजमुळे अर्जुनमध्ये बदल झाला होता. त्या दिवसानंतर संध्याकाळी बसस्टॉपवरून मंजूला घ्यायला स्वतः अर्जुन यायला लागला. व्हॅल्युएशन संपला आणि काही दिवस मंजू पुन्हा घरीच होती. थोड्याच दिवसात निकाल लागणार होता आणि मग पुन्हा ॲडमिशनच्या कामात ती व्यस्त होणार होती. "तुझा नवरा ना, भारी पॉझिटिव्ह आहे ग." अनेक दिवसांनी मंजू रेश्माच्या घरी आली होती. लग्नानंतर दोघींची नीट भेटच झाली नव्हती. गप्पा मारता मारता मंजूने तिला सगळा प्रकार सांगितला. "अगं काही नाही ग तसं." मंजू अजूनही अर्जुनची बाजू घेत म्हणाली. "हो का? मग तू सांगितलंस ना, कंबर निळी पडली होती म्हणून?" रेश्मा लगेच बोलली. "ते खरंय, पण तरीही मला नाही वाटत ते इतके पॉझिटिव्ह आहेत. एक काम कर, पुन्हा एखाद्या पुरुषाच्या गाडीत बसून ये. मग कळेल तुला खरं पॉझिटिव्हनेस काय असतो ते." त्यावर मंजू काहीच बोलली नाही. फक्त समोरचा चहा शांतपणे पीत राहिली. रेश्मा मात्र ओठ वाकडं करत म्हणाली, "तसंही तुझ्या अर्जुनने काहीही केलं तरी तू त्यांच्याच बाजूने बोलणार. मी कोणाची बाजू घेत नाहीये ग. त्या दिवशी मीही अर्जुनना फोन केला नव्हता ना. मग चूक माझीही होतीच ना खरं तर." मंजू शांतपणे म्हणाली, "अगं पण जो माणूस तुझ्याकडे नीट बघतही नाही त्यालाच तू फोन करणार होतीस ना. आणि सांग बरं, त्या दिवशी तू त्यांना काही विचारलंच नाहीस. बाकी सगळ्यांशी इतकं बोलतेस तू." रेश्माने मुद्दाम डोळे मोठे करत चिडवलं. "अगं ते जाऊ दे. शाळा कधी सुरू होते मग?" "या आठवड्यात निकाल लागणार म्हणत होते ना." मंजूने मुद्दाम विषय बदलला. कारण अजून बोलत बसली तर रेश्मा तिची चांगलीच फिरकी घेणार हे तिला माहिती होतं. "माहीत नाही ग. ग्रुपमध्ये मेसेज टाकतील म्हणालेत. पण एक सांगू, शाळा सुरू झाली की मग तुला श्वास घ्यायलाही वेळ मिळणार नाही. तोपर्यंत तुझ्या नवऱ्याला थोडं नीट सेट कर बरं का." "चल हट ग." मंजू हसत उठली. "बरं मी निघते. बाय."
फोन हातात घेत ती हळूहळू अंगणातून बाहेर पडली. रेश्माच्या घरातून शॉर्टकटने चालत गेलं तर 15 मिनिटात अर्जुनच्या घराच्या रस्त्यावर पोहोचता येत होतं. ती निवांत चालत होती. इतक्यात मागून बुलेटचा परिचित आवाज कानावर पडला. ती मागे वळूनही पाहिलं नाही. तिला कळलं होतंच अर्जुन आलेत. बुलेट अगदी तिच्या समोर येऊन थांबली. बसायचं सांगावं लागेल का वेगळं? नेहमीसारखाच गंभीर आवाज. मंजूने ओठ वागडे केले. एकदा तरी हसून बोलता येत नाही का यांना? कायम रागीट चेहरा. ती हळूच पुटपुटली आणि बाईकवर बसली. जे बोलायचंय ते तोंडावर बोलायचं. असं पुटपुटत बोललेलं पुन्हा ऐकलं ना तर? अर्जुनने अर्धवट धमकीच्या सुरात वाक्य सोडलं. मंजू लगेच दचकली. अरे देवा, ऐकलं वाटतं. ती नकळत मान हलवू लागली. आणि हे असं मान हलवणं पण मला नकोय. तोंड उघडून उत्तर द्यायचं. त्यावरही तिने पुन्हा सवयीने मान हलवली. क्षणात अर्जुनने तिच्याकडे तीक्ष्ण कटाक्ष टाकला. हो, ती घाईघाईने बोलली. त्याने पुन्हा एकदा तिच्याकडे पाहिला आणि बुलेट पुढे निघाली. घरी पोचल्यानंतर दिवस नेहमीप्रमाणेच गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी मंजू आणि आई स्वयंपाकघरात काम करत होत्या. इतक्यात फोनची बेल वाजली. लता काकूंनी हात पुसत जाऊन फोन उचलला. मंजू तांदूळ निवडत बसली होती. पण काही क्षणांतच आईचा घाबरलेला आवाज आणि दडपलेलं रडणं ऐकून ती धावतच हॉलमध्ये आली. आई फोनवर कोणाशी तरी तणावात बोलत होती. किती सांगितलं तरी ऐकत नाहीत. स्वतःचा जीव धोक्यात घालतात नेहमी. देवा, काही होऊ नये रे. तुम्ही लवकर या. मला माझ्या मुलाला बघायचंय. हे बोलून आईने फोन ठेवला. मंजू घाबरून तिच्याजवळ गेली. काय झालं आई? काय प्रॉब्लेम आहे? तिने थरथरत्या आवाजात विचारलं. लताजींचे डोळे पूर्ण भरून आले होते. मोर्चात पार्टीवाल्यांमध्ये मारामारी झाली म्हणे. सगळ्यांना हॉस्पिटलमध्ये नेलंय. अर्जुन? हे नाव घेताच मंजूच्या छातीत धस्स झालं. अर्जुन पण होता म्हणे. राधिकाने फोन केला आत्ताच. तिने स्वतः पाहिलं म्हणाली. सगळ्यांना ॲम्ब्युलन्समध्ये नेत होते. हे बोलताना आईचा आवाज पुन्हा थरथरला. मी चंद्रकांतांना बोलावलंय. ते आले की आपण लगेच जाऊ. देवा, माझ्या मुलाला काही होऊ नये. साडीचा पदर तोंडाशी धरून त्या रडू लागल्या. मंजूच्याही डोळ्यात पाणी आलं. तिने नकळत आपल्या मंगळसूत्राला हात लावला. मनात सतत एकच प्रार्थना सुरू होती. देवा, अर्जुनला काही होऊ देऊ नकोस. तिचे हात थरथरत होते. अर्जुनला एकदा डोळ्याने पाहिलं की झालं. एवढीच तिची अवस्था झाली होती. दोघीही सोफ्यावर बसून देवाचा धावा करत रडत होत्या. हॉस्पिटलच्या लांबच लांब कॉरिडॉरमधून चालताना मंजूच्या पायाखालची जमीनच सरकल्यासारखी वाटत होती. ती चालते की धावत आहे हेही तिला कळत नव्हतं. छातीत धडधड इतकी वाढली होती की प्रत्येक पावलागणित श्वास अडकत होता. कॅज्युअलिटी विभागाजवळ पोहोचताच बाहेर उभे असलेल्या गावातील लोक, पक्षाचे कार्यकर्ते आणि पोलीस दिसले. सगळीकडे गोंधळाचं वातावरण होतं. तुम्ही इथेच बसा, मी जाऊन बघतो, बाबांनी शांतपणे सांगितलं. नाही, मला माझ्या मुलाला बघायचं आहे. लता काकू रडतच पुढे जायला निघाल्या. लता, मी सांगतोय ना, आत खूप गर्दी आहे. आत्ता तुम्हाला आत जाऊ देणार नाहीत. मी आधी चौकशी करून येतो. तू आणि मंजू इथेच बसा. बाबांनी कसंबसं दोघींना समजावलं आणि आत गेले. मंजू आणि लताजी तिथल्या बाकावर बसल्या. पण दोघींच्याही नजरा सतत त्या दिशेलाच लागून होत्या. प्रत्येक क्षण जड होत चालला होता. थोड्या वेळाने बाबा परत येताना दिसले आणि दोघीही घाईघाईने त्यांच्या दिशेने गेल्या. एवढं घाबरू नका. हाताला छोटंसं फ्रॅक्चर आहे. कपाळाला आणि पायालाही थोडं लागलंय. थोड्या वेळात रूममध्ये शिफ्ट करतील. बाबांचं बोलणं ऐकून थोडा दिलासा मिळाला खरं. पण अर्जुनला स्वतःच्या डोळ्यांनी पाहिल्याशिवाय मंजूच्या मनाला शांतता मिळणं अशक्य होतं. काही वेळानंतर तिने दुरून अर्जुनला येताना पाहिलं. 2 माणसं त्याला धरून चालवत होती. हाताला प्लॅस्टर, कपाळावर पट्टी, पायालाही बांधलेलं. ते दृश्य पाहताच मंजूच्या काळजाला पीड बसला. डोळ्यातलं पाणी आपोआप गालांवर ओघळलं. लताजी आणि बाबा लगेच त्याच्याकडे धावत गेले. आईने त्याला घट्ट मिठी मारली. रडत रडत ओरडली. त्याच्या जखमांवरून हात फिरवत राहिली. मंजूलाही त्याच्याजवळ जावंसं वाटत होतं. त्याला धरून बसावंसं वाटत होतं. पण तिचे पाय जागेवरून हलतच नव्हते. अर्जुनला रूममध्ये नेताना आजूबाजूला सगळे लोक होते. तो अजूनही पोलिसांशी आणि पक्षाच्या लोकांशी गंभीरपणे बोलत होता. मधूनच वेदनेने त्याचा चेहरा वाकडा होत होता. मंजूला त्याच्या शेजारी जाऊन बसावंसं वाटत होतं. त्याचा हात हातात घ्यावासा वाटत होता. पण अजूनपर्यंत त्याने तिच्याकडे एकदाही पाहिलं नव्हतं. म्हणून ती फक्त दूर उभी राहिली. अगं मंजू, तिथे काय उभी आहेस? इकडे ये. सगळे थोडे बाजूला झाल्यावरच घरच्यांच्या लक्षात आलं की ती तिथेच उभी आहे. त्याच क्षणी अर्जुनची नजर तिच्यावर गेली. रडून सुजलेले डोळे, विस्कटलेले केस, थरथरणारे ओठ,
तिची अवस्था पाहून त्यालाही समजलं ती खूप घाबरली होती. मंजू हळूहळू चालत त्याच्या बेडजवळ आली, पण तिची नजर अजूनही त्याच्या जखमी हातांवर, पट्ट्यांवर आणि निळसर पडलेल्या चेहऱ्यावरच अडकून होती. बराच वेळ कोणी काही बोललंच नाही. नंतर नर्स आली. औषधांची यादी देऊन थोड्या वेळाने घरी नेता येईल असं सांगून ती निघून गेली. अर्जुन मात्र हट्टाने म्हणत होता, मला घरी जायचंय. शेवटी सुधीरच्या मदतीने त्याला गाडीत बसवलं गेलं आणि सगळे घरी परतले. घरी पोहोचल्यावर बाबांनी त्याला खालील खोलीत झोपवलं. अर्जुन वरच्या खोलीत जाईन म्हणत होता, पण बाबा शांतपणे म्हणाले, रोज तुला वर खाली कोण घेऊन जाणार? त्या एका प्रश्नावर तो गप्प बसला. लताजींनी मंजूकडे पाहिलं. अगं, एवढी काळजी करू नकोस. हा पहिल्यांदाच मार खाऊन पडला नाहीये. आपणच उगाच काळजी करत बसायचं. याला मात्र स्वतःची पर्वा नसते. राग, काळजी आणि मायेचं मिश्रण त्यांच्या आवाजात होतं. हे बोलून त्या बाहेर गेल्या. बाबांनीही त्याला थोडा आराम करू दे असं सांगून खोली सोडली. मंजू मात्र तिथेच उभी राहिली. तिला खूप काही विचारायचं होतं, खूप काही बोलायचं होतं, पण शब्दच सापडत नव्हते. शेवटी तिने धीर करून हलक्या आवाजात विचारलं, काही काही हवंय का? अर्जुनने डोळ्यांवर ठेवलेला हात न काढताच उत्तर दिलं, हे कपडे बदलायचेत. मंजू काही क्षण तशीच उभी राहिली. मग हलक्या आवाजात म्हणाली, मी मी कपडे आणते. हे बोलून मंजू पटकन वरच्या खोलीत गेली. अर्जुनसाठी शर्ट, पायजमा आणि बाकीचे कपडे काढून ती खाली आली. सोबत स्वयंपाकघरातून थोडं गरम पाणीही घेऊन आली. खोलीत आली तेव्हा अर्जुन अजूनही तसाच पडून होता. तिने शांतपणे बाथरूममध्ये पाणी ठेवलं, कपडे ठेवले आणि पुन्हा त्याच्याजवळ आली. 2-3दा हाक मारूनही तो हलला नाही म्हणून ती घाबरतच त्याच्या हाताला हलकंसं स्पर्श करून म्हणाली, अर्जुन. बहुतेक त्याला डुलकी लागली होती. तो दचकून जागा झाला आणि क्षणभर आजूबाजूला पाहू लागला. मग सगळं आठवल्यासारखं त्याने मंजूकडे पाहिलं. बाथरूममध्ये पाणी ठेवलंय, अंग पुसायला. मंजूने कसंबसा आवाज काढला आणि बाजूला झाली. अर्जुन एक हाताने शर्ट काढायचा प्रयत्न करत होता, पण प्लास्टरमुळे त्याला खूप त्रास होत होता. मंजूला पुढे जाऊन मदत करावी असं वाटत होतं, पण त्यांना आवडेल का या विचाराने ती तिथेच थांबली. तिथे उभी राहू नकोस. बाबांना बोलाव जरा. हे कपडे बदलायचेत. स्वतः काही करता येत नाही याचा वैताग त्याच्या आवाजात स्पष्ट होता. बाबा बाहेर गेलेत, मंजूने हळूच सांगितलं. अर्जुनचा चेहरा अजूनच चिडलेला दिसला. चायला, हे कसं काढू आता? तो स्वतःशीच कुरकुरला. तुला तिथे कोणी मूर्ती बनवून उभं केलंय का? ये इथे आणि मदत कर जरा. त्याच्या चिडलेल्या आवाजाने मंजूही दचकले. 2 मार खाल्ले तरी स्वभावात फरक नाही. बैलच आहेत एकदम. ती चालता चालता हळूच पुटपुटली. सांगितलं ना तुला असं पुटपुटू नकोस. अर्जुन लगेच गुरगुरला. मी काही बोलले नाही, मंजू घाईघाईने म्हणाली आणि त्याच्या जवळ बसून शर्ट काढायला लागली. तिच्या अचानक जवळ येण्याने अर्जुन क्षणभर थबकला. तिच्या अंगातून येणारा घामाचा आणि उठण्याचा मंद वास त्याच्या श्वासात भरत होता. त्याची अवस्था विचित्र होत चालली होती आणि मंजूचीही काही वेगळी नव्हती. इतक्या जवळ बसल्यामुळे तिच्याही अंगावर घाम फुटू लागला. तिचे केस सतत त्याच्या चेहऱ्याला स्पर्श करत होते. केसांमधून येणारा गरम तेलाचा मंद सुगंध, शर्ट काढताना नकळत त्याच्या उघड्या अंगाला होणारा तिच्या बोटांचा स्पर्श, या सगळ्यामुळे अर्जुनचा संयम सुटायला लागला. बस झालं, मला फक्त तिकडे ने, बाकी मी करतो, तो पटकन म्हणाला आणि तिला हलकंसं दूर करत उठायचा प्रयत्न करू लागला. पण पायाच्या वेदनेने तो डगमगला. क्षणात मंजूने त्याला खांद्याला धरून स्वतःकडे आधार दिला. अर्जुनची नजर सरळ तिच्या डोळ्यात जाऊन भिडली आणि मंजूही त्याच्याकडेच पाहत राहिली. क्षणभर दोघं तसंच थांबून राहिले. मंजूच्या डोळ्यात निखळ प्रेम होतं, तर अर्जुनच्या नजरेत तिच्या त्या प्रेमळ डोळ्यांचंच प्रतिबिंब भरून राहिलं होतं. इतक्यात बाहेरून आईचा आवाज आला. दोघेही भानावर आले. मंजूने पटकन नजर खाली केली. अर्जुनही काही न बोलता बाथरूममध्ये निघून गेला. अर्जुन, ही घे, गरम पेज आणली आहे. लताजी बशी घेऊन आत आल्या. अगं काय झालं? त्याने मंजूकडे पाहत विचारलं. काही नाही आई, कपडे बदलायला नेत होते. मंजूने घाईघाईने उत्तर दिलं. मग मला हाक मारायची ना, तुला एकटीला कसं जमणार त्याला धरायला? नाही आई, मला जमेल, मंजू लगेच म्हणाली. तिने अर्जुनला सावकाश बाथरूममध्ये नेलं. गरम पाणी जवळ घेतलं आणि जखमेवर पाणी लागू नये म्हणून प्लास्टिकची पिशवी नीट बांधून दिली. मग ती बाहेर आली. मंजू, तो बाहेर आला की ही पेज दे बरं, मी जरा स्वयंपाकघरात बघून येते. मी करते आई, तुम्ही बसा. नको गं, ते तुझंच काम आहे आता, तू त्याची काळजी घे. हसतच लताजी बाहेर गेल्या.
त्या दिवसापासून अर्जुनची सगळी कामं मंजूच करत होती. औषध देणं, जेवण भरवणं, उठवणं, बसवणं सगळंच. आणि आश्चर्य म्हणजे अर्जुननेही कधी विरोध केला नाही. हो, प्रत्येक गोष्टीवर तो चिडचिड मात्र करत होता. पण मंजूसाठी तेही गोडच होतं. कारण त्याच्यासाठी काहीतरी करता येतंय, त्याची काळजी घेता येते ही भावना तिच्या मनाला वेगळीच सुखावणारी होती. ती प्रत्येक गोष्ट मनापासून करत होती, प्रेमाने, जपून, अगदी नवऱ्याची सेवा करणाऱ्या गावाकडच्या नव्या नवरीसारखी. अर्जुनला मार लागून आता पूर्ण आठवडा झाला होता. या सगळ्या दिवसात मंजू प्रत्येक क्षणी त्याच्यासोबत होती. औषध, जेवण, पट्ट्या बदलणं, वेळेवर गोळ्या देणं सगळं तीच बघत होती. दरम्यान पक्षाचे लोक, पोलीस, गावातील मंडळी सतत येत जात होती. मारामारीचं प्रकरण, तक्रारी, चर्चा, घरात कायम कुणीतरी असायचंच. दुसऱ्याच दिवशी अनु आणि मंजूच्या माहेरचेही अर्जुनला बघायला आले होते. त्यांच्याशी अर्जुन अगदी व्यवस्थित बोलत होता. हे पाहताना मंजूच्या मनात नकळत एकच विचार यायचा, कधीतरी माझ्याशी असेच मोकळेपणाने बोलतील का हे? त्या दुपारी मंजू बेडच्या एका टोकाला बसून पुस्तक वाचत होती. दुसऱ्या बाजूला अर्जुन मोबाईलमध्ये बघत पडला होता. खरं तर इतके दिवस घरात अडकून राहिल्यामुळे तो पूर्ण वैतागला होता आणि त्या वैतागाचा राग तो बहुतेक वेळा मंजूवरच काढत होता. कधी चिडून, कधी मुद्दाम तिला चिडवत. इतक्यात बाहेर बेल वाजली. मंजूने अर्जुनकडे कटाक्ष टाकला आणि दार उघडायला बाहेर गेली. दार उघडताच समोरचं दृश्य पाहून तिचे डोळे मोठे झाले. सरप्राईज, रेश्मा मोठ्या हसऱ्या चेहऱ्याने म्हणाली आणि तिला मिठी मारली. अगं तू पण सांगितलंस तरी नाहीस? मंजू अजूनही आश्चर्यात होती. सांगितलं असतं तर तुझा हा अवाक झालेला चेहरा बघायला मिळाला असता का? रेश्मा खट्याळपणे हसले. दोघी हसत हसत आत आल्या. अगं घरात कोणी दिसत नाहीये. आणि कुठे आहेत तुझे जखमी प्राणनाथ? देवा, मंजूने लगेच तिच्या हातावर हलकासा धपाटा मारला. एवढं रागावतेस कशाला? मी तर मजेत बोलले. हे बघ, ही फळं खास तुझ्या नवऱ्यासाठी आणली आहेत. 4 मार खाऊन पडलेत ना बिचारे, थोडं खाऊन ताकद येऊ दे. माझे सोने, यांच्यात ताकद आधीच खूप आहे, अजून वाढवून मला त्रास नको, मंजूने हसतच उत्तर दिलं. रेश्मा मोठ्याने हसली आणि फळांची पिशवी तिच्या हातात दिली. मंजू ती आत ठेवून ज्यूस घेऊन आली. रेश्मा सोफ्यावर बसून घरभर नजर फिरवत होती. लताताई दिसत नाही आहेत. आई झोपलीये, दुपारची झोप असते त्यांची. बरं मग, चला आपल्या पेशंट महाराजांना भेटून येऊ. दोघी अर्जुनच्या खोलीकडे निघाल्या. तिकडे अर्जुन मात्र सतत दाराकडेच बघत होता. इतका वेळ कोण आले आणि मंजू अजून आत का आली नाही, तो मनात विचार करत होता. तेवढ्यात दोघी खोलीत आल्या. रेश्माला पाहून अर्जुनही थोडा आश्चर्यचकित झाला. त्यालाही तिची अपेक्षा नव्हती. रेश्माही क्षणभर थांबली. तिने अर्जुनला अनेकदा भांडणं करताना पाहिलं होतं, पण अशा अवस्थेत पट्ट्या बांधून पडलेला पहिल्यांदाच पाहत होती. तरीही त्याच्या चेहऱ्यावरचा तोच रागीट निर्विकार भाव कायम होता. मंजूने खुर्ची पुढे ओढून रेश्माला बसायला सांगितलं. रेश्मा बसत म्हणाली, अरे अर्जुन, भारीच हालत झाली आहे तुमची. पण बरं झालं, मंजू सतत जवळ आहे तुमच्या, ती मुद्दाम दयनीय चेहरा करून बोलली. अर्जुन सुरुवातीला निवांतपणे तिच्याकडे बघत होता, पण तिचं बोलणं ऐकताच त्याचा चेहरा क्षणात बदलला. त्याच्या डोळ्यात चिडचिड स्पष्ट दिसू लागली. हे पाहून मंजूच्या पोटात गोळाच आला. या काही दिवसात तिला एक गोष्ट नीट समजली होती. अर्जुनला कोणाची सहानुभूती अजिबात आवडत नाही. त्यात स्वतः काही करू शकत नाही हीच गोष्ट त्याला आधीच त्रास देत होती. आणि रेश्मा मात्र अजूनही बिनधास्त बोलतच होती. तुमच्यासारख्या माणसाला अशी अवस्था करायची म्हणजे समोरचे किती भारी असतील नाही? बरं झालं इतकंच लागलं. अजून काही झालं असतं तर किती दिवस अंथरुणाला खिळून राहावं लागलं असतं कोण जाणे. मंजूने घाबरत अर्जुनकडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावरचा राग स्पष्ट दिसत होता. जणू रेश्माला जागच्या जागी संपवेल असा चेहरा झाला होता त्याचा. हे पाहताच मंजूने रेश्माकडे वळून डोळ्यांनीच तिला गप्प बसायला इशारे करायला सुरुवात केली. पण रेश्मा काहीच लक्ष देत नव्हती. काय ग? शेवटी मंजूच्या विचित्र खुणा पाहून रेश्मानेच विचारलं. मंजूने अगदी दयनीय चेहऱ्याने अर्जुनकडे डोळे फिरवून दाखवलं. सुरुवातीला रेश्माला काही कळलं नाही, पण पुढच्या क्षणी ती मागे वळून पाहिलं आणि अर्जुन तिच्याकडे संतापाने बघत होता, एकदम जाडून टाकेल अशा नजरेने. रेश्माच्या घशात कोरड पडलं. तिला तेव्हाच आठवलं, अरे देवा, आपण कोणाबद्दल आणि कुठे बसून काय बोलतोय. तिने लगेच मंजूकडे मदतीच्या नजरेने पाहिलं, पण मंजूने क्षणात नजर दुसरीकडे वळवली. देवा, हा बैल मला जिवंत सोडलं म्हणजे झालं. रेश्मा मनातच पुटपुटली. मी जरा लताताईंना भेटून येते. कसंबसं बोलून ती तिथून उठली आणि अक्षरशः पळतच बाहेर गेली.
ती गेल्यावर मंजूने सावधपणे अर्जुनकडे पाहिलं, पण तो आता तिच्याकडेच रोखून बघत होता. मंजूने लगेच नजर खाली केली. ती मुद्दाम बोलली नाही. सॉरी, ती हळू आवाजात म्हणाली. बराच वेळ काही उत्तर आलं नाही म्हणून तिने हळूच वर पाहिलं. तुझे अजून असेच मित्रमैत्रिणी आहेत का? अर्जुनचा गंभीर प्रश्न ऐकून ती घाईघाईने मान हलवत म्हणाली. नाही. उगाच नाही मग एवढी हिंमत येत तुम्हाला? संगतच तशी आहे, तो खोल श्वास घेत म्हणाला. मंजू गोंधळली. काय? त्याचा नेमका अर्थ तिला कळला नव्हता. काही नाही, तुझ्या मैत्रिणीला काहीतरी खायला प्यायला दे. एवढं मोठं भाषण दिलंय तिने, तो कोरड्या आवाजात म्हणाला. मंजूला आणखी काही ऐकायची हिंमत झाली नाही. ती पटकन बाहेर आली. हॉलमध्ये रेश्मा निवांत सोफ्यावर बसून मोबाईल पाहत होती. मंजू थेट तिच्याजवळ गेली आणि हलकासा धपाटा मारला. अगं, तू आलीस? मी तर समजले होते की माझ्यावरचा राग त्यांनी माझ्याच मैत्रिणीवर काढला असेल. रेश्मा अजूनही मजेतच बोलली. तू मला बोलायला लावू नकोस हं. काही बोलताना थोडा विचार करायचा असतो. मंजू खरंच चिडली होती. अगं माझी माय, मी मुद्दाम नाही बोलले. त्यांची अवस्था पाहून तोंडातून निघून गेलं. आणि खरं सांगू, तू इतके दिवस त्यांची सेवा करतेस ना, ते बघूनच मला आनंद झाला म्हणून बोलले गं. रेश्मा आता खरंच थोडी नरमली. हां, तुझं नशीब समज त्यांनी जास्त काही बोललं नाही. मंजूने सुस्कारा टाकला. अगं मला काय सांगतेस तू? तुझा नवरा इतके दिवस तुझ्याजवळ आहे म्हणून खुश होणाऱ्या मैत्रिणीला हेच बोलतेस? रेश्माने मुद्दाम दुखावल्यासारखा चेहरा केला. बस कर गं, अभिनय अजिबात जमत नाही तुला, मंजू हसू आवरत म्हणाली. बरं बरं, मग मी निघते. अगं एवढ्यात? थोडा वेळ थांब ना, आई उठेल आताच. नको गं, मी नंतर येईन. सोमवारपासून शाळा सुरू होणारच आहे ना, मग निवांत गप्पा मारू, रेश्मा उठत म्हणाली. मग मुद्दाम खट्याळपणे पुढे म्हणाली. आणि तू आता तुझ्या त्या रागीट बैलाजवळ जा. मी पुन्हा आत येऊन स्वतःचं काम वाढवून घेणार नाही. अगं पण, मंजू पुन्हा थांबवायला लागली. काही पण नाही, लताताईंना सांग मी आले होते. हे बोलून रेश्मा स्कूटीवर बसली आणि हात हलवत निघून गेली. मंजू तिच्याकडे बघत उभी होती. इतक्यात आतून अर्जुनचा आवाज आला. ती खोल श्वास घेत हळूहळू आत चालत गेली. आता त्याची ओरडही तिला फारशी वाईट वाटत नव्हती, कारण या काही दिवसात एक गोष्ट मात्र तिला स्पष्ट जाणवली होती. अर्जुन आता तिच्याशी आधीपेक्षा जास्त बोलू लागला होता. तिच्याकडे लक्ष द्यायला लागला होता. आणि कदाचित त्याच्या मनात तिच्यासाठी एखादी छोटीशी जागा तयार होऊ लागली होती. 2-3 दिवस झाले होते मंजू पुन्हा शाळेत जायला लागून. पण तिच्या शाळेत जाण्याचा सगळ्यात जास्त परिणाम जर कुणावर झाला असेल तर तो अर्जुनवर. इतके दिवस सावलीसारखी त्याच्या मागे फिरणारी, त्याच्या प्रत्येक छोट्या गोष्टीची काळजी घेणारी मंजू अचानक दिवसभर घरात नसल्यामुळे त्याला घरचं रिकामं रिकामं वाटू लागलं होतं. इतके दिवस तिच्याशी भांडणं, चिडवाचिडवी, कुरकुर यातच वेळ जात होता. म्हणून तिची सवय त्याला किती लागली आहे हे त्याला कधीच कळलं नव्हतं. पण आता ती समोर नसली की वेळच जात नव्हता. यानंतर पुढे काय होतं ते पहा आपल्या या कथेच्या पुढच्या आणि शेवटच्या भागामध्ये. पण तोपर्यंत हा भाग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.